नमस्कार भावांनो, आता सर्वांना आतुरता लागली ती म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी मैदानाची। मित्रांनो, या पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी बरेच टॉपचे पैरे झालेले आहेत। तर मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत एक शिरसवडीची रायफलचा पैरा कोणासोबत आहे, तसेच शेवाळे आबांचा पाखऱ्याचा पैरा कोणासोबत आहे, हे दोन नंदींचे मी एकाच व्हिडिओत पैरे सांगणार आहे। ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजणारच आहेत। तर मित्रांनो, आता येणारं मैदान म्हणजे शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी मानाचं पहिलं हिंदकेसरीचं पुसेगाव मैदान। जणू काही वर्ल्ड कप समजणारच हेच पुसेगावचं हिंदकेसरी मैदान। या मैदानात सर्व रथी महारथी कसपणाला लावणार आहेत एक नंबर करण्यासाठी, कारण सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठीच ही लढत असणार आहे। बघूया आता पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी शिरसवडीची रायफल आणि पाखऱ्याचा पैरा कोणासोबत। तर मित्रांनो, शिरसवडीची रायफल आणि शेवाळे आबांचा पाखऱ्या ही जोडी पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी 100% पळताना दिसणार आहे। शिरसवडीची रायफल मागच्या वडकी हिंदकेसरीचा एक नंबरची मानकरी असणारी आणि मित्रांनो, शेवाळे आबांचा पाखऱ्या देखील तुफान फॉर्ममध्ये असलेला गुलालातला टॉपचा नंदी। त्यामुळे ही जोडी मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज झालेली आहे। शिरसवडीची रायफल आणि शेवाळे आबांचा पाखऱ्या, नक्कीच या जोडीला चांगलाच गॅस लागणार आहे। मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मथुरचा पैरा कॉकटेल, आणि आत्ताच्या व्हिडिओत शिरसवडीची रायफल आणि पाखऱ्या। मित्रांनो, वडकी हिंदकेसरी मैदान झालं होतं तेव्हा मथुर आणि रायफल होते आणि कॉकटेल आणि पाखऱ्या होते। तर मित्रांनो, फक्त पैरे चेंज केले, या चौघांमध्ये नियोजन झाले। फक्त आता पुसेगाव हिंदकेसरीसाठी नियोजन चेंज असं की मथुर कॉकटेल ही जोडी आणि शिरसवडीची रायफल आणि पाखऱ्या ही जोडी। तर मित्रांनो, अशा ह्या दोन जोड्या 100% आणि खात्रीशीरच पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी आपल्याला पळताना दिसणार आहे। शिरसवडीची रायफल आणि पाखऱ्याला खूप साऱ्या शुभेच्छा, तसेच मथुर आणि कॉकटेलला खूप साऱ्या शुभेच्छा पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी। धन्यवाद मित्रांनो।